हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे। तर मी बनवत आहे डिंकाचे लाडू। डिंकाचे लाडू बनवण्यासाठी मी सुके खोबऱ्याच्या 3 वाट्या घेतलेल्या आहेत, त्या मी आता खिसून घेणार आहे। डिंक लाडू तयार करण्यासाठी आपण खारीक या ठिकाणी घेतलेली आहे। तर जवळपास अर्धा किलो खारीक आपण डिंक लाडू तयार करण्यासाठी घेतलेली आहे। खारीकची वरची टोकं आहेत ती मी काढून टाकणार आहे, तर ती बारीकही होत नाहीत आणि ती चांगलीही लागत नाही, त्यामुळे ती वरची टोकं आहे ते आपण काढून टाकणार आहे। खारीक आपण फोडून बारीक तुकडे करून घेणार आहे। खारकेमधील बिया आहेत त्या आपण बाजूला काढून घेतलेल्या आहेत आणि आता खारीक आपण थोडी थोडी घेऊन खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहे। तुम्ही डिंकाचे लाडू करताना खारीक मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक करा। माझा मिक्सर खराब झाल्यामुळे मी दुरुस्ती करायला टाकलेला आहे। मिक्सरच्या आतून चालू केल्यानंतर धूर निघत होता आणि वासही येत होता, त्यामुळे मी मिक्सर दुरुस्त करण्यासाठी टाकलेला आहे। डिंक लाडू तयार करण्यासाठी खोबरं आपण खिसून घेतलेला आहे। खोबरे आपण कढईमध्ये भाजून घेणार आहे। खारीक आपण तुकडे करून घेतलेले आहेत, तर हा एक डबा भरून खारीक डिंक लाडू तयार करण्यासाठी घेतलेला आहे आणि त्याच डब्याने आपण 3 डबे भरून आपण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। एकाच 3 आपण असे प्रमाण घेतलेले आहे। तर याच डब्याने आपण 1 डबा भरून खारकेचे तुकडे आणि 3 डबे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे। गरम कढईमध्ये आपण 1 चमचे साजूक तूप घातलेले आहे आणि तूप गरम झाले की त्यामध्ये आपण खिसून घेतलेले खोबरे गरम कढईमध्ये भाजून घेणार आहे। खोबरे आपण जास्त लालसर होईपर्यंत पण भाजणार नाही, तर लाडू खराब होऊ नयेत म्हणून आपण मीडियम गॅसवरती खोबरे अलटीपलटी करून चांगले गरम होईपर्यंत परतून घेत आहे। खोबऱ्याचा खीस हाय फ्लेमवरती आपण भाजून घेतला तर करपण्याची शक्यता आहे, त्यामुळे आपण मीडियम गॅसवरती खोबऱ्याचा खीस परतून घेत आहे। खोबऱ्याचा किस असे सतत परतून असा थोडाफार कलर बदलल्यानंतर आपण काढून घेणार आहे। जास्त लालसर होईपर्यंत आपण खोबरे भाजून नाही घेतलेले। त्याच कढईमध्ये आपण 2 चमचे खसखस बारीक गॅसवरती भाजून घेत आहे। खसखस आपण 1-2 मिनिटे भाजून घेतले की लगेच काढून घेणार आहे। अर्धा डबा आपण डिंक लाडू तयार करण्यासाठी घेतलेला आहे। तर हा डिंक आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे। त्यामध्ये लाकूड किंवा कचरा वगैरे काय असेल तर ते आपल्याला काढून टाकायचे आहे। खोबरे आपण भाजून घेतलेले आहे, ते आपण थंड होण्यासाठी ठेवलेले आहे। तर असे आपण खोबरे भाजून घेतलेले आहे, जास्त लालसर पण नाही आणि जास्त पांढरेही नाही। डिंक आता आपण कढईमध्ये तळून घेणार आहे। डिंकामध्ये पहिल्यांदा घाण आहे की नाही ते आपल्याला चेक करून स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला तो तळायचा आहे। गरम कढईमध्ये आपण अर्धा डबा साजूक तूप घातलेला आहे। तूप गरम झाले की त्यामध्ये आपण थोडा थोडा डिंक घालून तळून घेत आहे। तुपामध्ये आपण डिंक तळून घेणार आहे। डिंक पण आपण जास्त लालसर करणार नाही, तळून झाला की तोही आपण लगेच काढून घेणार आहे। डिंक तळून झाला की असा लगेच फुलतो आणि तुपाच्या वरती येतो, असा तळून झाला की डिंक आपण लगेच काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व डिंक तळून घेणार आहे।
डिंक तळून घेतल्यानंतर राहिलेल्या थोड्याशा तुपामध्ये मी बदाम परतून भाजून घेत आहे. तुपावरती आपण 3-4 मिनटे बदाम परतून घेणार आहे. यामध्ये आपण अजून काजू किंवा पिस्ता आपण आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकतो. बदाम पण आपण जास्त वेळ भाजणार नाही, फक्त आपण 3-4 मिनटे बदाम तुपामध्ये परतून घेतलेले आहेत. त्यात आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहे. देवगडची यात्रा होती आणि यात्रेला सांगितल्यामुळे आम्हाला जायचं होतं. वरच सारखा पण मावशी कुठपर्यंत आला आणि मावशी कुठपर्यंत आलाय. देवगडची यात्रा असल्यामुळे आम्हाला देवगडीला पण जायचं होतं. मग ही सर्व डिंक लाडूची तयारी करून आम्ही वरड्याला गेलो. माहेरला गेल्यानंतर हे सर्व डिंक लाडूचे साहित्य मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि नंतर आम्ही लाडू बांधून घेतले. वेलची पावडर टाकल्यानंतर हे सर्व मसाले मी एकत्र मिक्स करून घेतले आणि आम्ही लाडू बांधून घेतले. देवगडीला यात्रेसाठी जायचं होतं म्हणून चिल्ल्यापिल्ल्यांची किती गडबड चाललेली ती तुम्ही बघू शकता. सातारमधून 3 वाजता आम्ही निघालो. उमरजमध्ये 4 वाजेपर्यंत पोहोचलो. तिथूनच आम्हाला रिक्षा मिळाला. घरी यायला वराडेपर्यंत 4:30 वाजलेल्या. माहेरी आल्यानंतर मी पटापट मिक्सरमध्ये बदाम, खारीक आणि खोबरे आणि डिंक भाजून आणलेला तो पटापट मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि नंतर त्यामध्ये वेलची पावडर मिक्स करून मी पटापट लाडू बांधायला सुरुवात केली. जास्त प्रमाणात डिंकाचे लाडू तयार करायचे असतील तर 1 चमचा तुपामध्ये खारीक पूड आहे ती भाजून घेतली तरी चालते. हो, हे नाही घेऊन जायचं. काहीतरी चिल्ल्यापिल्ल्यांची देवगडीला जाण्यासाठी गडबड चालू होती. गुड्डी ही आम्हाला डिंक लाडू बांधण्यासाठी मदत करत होती. वहिनींनी आणि मी पटापट दोघींनी मिळून डिंक लाडू बनवून घेतले. चिल्ल्यापिल्ल्यांनी बनवत असतानाच एक लाडू खायला घेतले. मग आम्ही एक लाडू खाऊन देवगडला जाण्यासाठी निघालो. बाईची डिलिव्हरी झालेली आणि ती दवाखान्यामध्ये होती, तर आम्हाला तिला डिंकाचे लाडू द्यायचे होते. तर अशा पद्धतीने आम्ही पटापट असे डिंकाचे लाडू तयार केले आणि ते दवाखान्यामध्ये पाठवले. 20 झाले, ही 21. चिल्ल्यापिल्ल्यांच्या देवगडीत जाण्यासाठी किती गडबड चालू आहे ते तुम्ही बघू शकता. 5 वाजता आम्ही कराडला जाणारी गाडी पकडली. असलं वातावरण झालं का किती पाऊस पडायला लागला. एसटी लक्ष ठेवा. आम्ही सगळीकडे निघालोय देवगडची जत्रेला. होय, सगळीकडे निघालोय देवगडची जत्रेला. पाचच्या गाडीने आम्ही लगेच कराडमध्ये आलो, पण कराडमध्ये आम्हाला लवकर देवगडची गाडी मिळाली नाही. नंतर 5:45-6च्या दरम्यान गाडी देवगडची आली. तिलाही किती गर्दी आहे तुम्ही बघू शकता. चिल्ल्यापिल्ल्यांना सांगितले अजिबात गर्दीमध्ये चढायची नाही, सगळ्यांचे झाल्यानंतर आपण शेवटीला चढायचे. एवढ्या गर्दीत एका वयस्कर बाईला लागले होते गाडी चढताना. परत पोचलो देववाडीत. मामा तब्येत बरी आहे का? मामीची का तब्येत? चप्पल सगळे अगं बाई ग काय बारका फोनवर फोन कुठपर्यंत आलाय ना कुठपर्यंत आलाय. भेटायचं चाललंय या. स्वयंपाक करायचा. पोचायला आपण वराड्यातनं किती वाजता निघालेलो? 5 वाजता निघालेलो वराड्यातनं. 7:20 झाली पोचायला. हो ले अगं अजिबात नीट व्यवस्थित दिसत नाही कॅमेरामध्ये. बाई मग तुला शिजायला लागणार 4ला. 7:30 वाजले. हां आई वडीत खायचं का नाही कोरडा.
डेव्हिड पोचायला मला 7 वाजले आणि नंतर तिथे आम्हाला छोटे मामा भेटले. छोट्या मामांशी बोलून झाल्यानंतर आम्ही नंतर सुजाकडे आलो आणि इकडे सुजाची जेवणाची तयारी चाललेली. तिने जेवणामध्ये मटर पनीर केलेले. आल्यानंतर चहा घेऊन झाल्यानंतर आमच्या गप्पा झाल्या आणि नंतर आम्ही झाल्यानंतर जेवण केले. डेव्हिडची यात्रा असल्यामुळे लावण्याचा कार्यक्रम होता, पण पाऊस खूप मोठा झाल्यामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. तो नंतर परवा घेण्यात आलेला. तर आजचा हा व्लॉग आहे तो मी इथेच थांबवत आहे. तर तुम्हाला हा आजचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून व्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. एखादी वस्तू पैसे देऊन नीट व्यवस्थित दुरुस्त करून देतील याची काही गॅरंटी नाही. मिक्सरमधून जरासा धूर निघत होता म्हणून मिक्सर दुरुस्तीसाठी दिला होता. किती रुपये? 500 रुपये खर्च करून सुद्धा मिक्सर काही नीट व्यवस्थित दुरुस्त करून झालेलं नाही. चालू केल्यानंतर वायरीचा वास यायचा तो येतोच. तुमचं याच्यावरती काय मत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. आणि आजचा हा व्लॉग वेळात वेळ काढून पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.